नमस्कार मित्रांनो, तर आजच्या शॉर्टमध्ये आपण काम आणि वेळेचे एक कन्सेप्ट बघायचे. त्याचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. काय सांगितले बघा, ए आणि बी एक काम 15 आणि 30 दिवसात पूर्ण करतात. एने कामाला सुरुवात करून त्या दोघांनी एकांतर पद्धतीने काम केल्यास काम किती दिवसात पूर्ण होईल. तर एकांतर म्हणजेच अल्टरनेट डेज जर एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असेल तर सुरुवातीला या पद्धतीने टेबल करणं आपल्याला गरजेचं आहे. 15 दिवस लसावी 30 असणारी क्षमता 2 आणि 1. ठीक आहे, इथं महत्त्वाचं असते बघा सुरुवात कोण करते. म्हणजे एनं जर सुरुवात केली तर एची क्षमता किती आहे, तर तो पहिल्या दिवशी 2 एवढं काम करणार आहे. बी त्यानंतर काम करेल, बी ची क्षमता किती आहे तर 1 येणार आहे. मग करायचं काय असते, जर 2 दिवसाच्या कामाला जर आपण एकत्र केला तर 2 दिवसामध्ये किती रे तर 3 काम एवढं होणार आहे. ठीक आहे, मग आपल्याला जर फक्त वेळ पाहिजे असेल तर काय करायचं, आपल्याला एकूण काम किती रे तर 30 एवढं करायचं आहे. 2 दिवसामध्ये माझं 3 एवढं काम होतंय. किती दिवस जाते माझे इथं 10 दिवस जाणार आहेत. पण एका टप्प्यात आपले 2 दिवस आहेत, त्यामुळे एकूण दिवस जर आपल्याला पाहिजे असतील तर साधं सिंपल लक्षात ठेवा, आलेल्या वेळेची दुप्पट फक्त तुम्हाला करायचं आहे. मग 10ची दुप्पट किती असणार आहे 20. हे आपलं या ठिकाणी फायनल आन्सर असेल.